भारतातील महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहराजवळून चंद्रभागा नदी वाहते। महाराष्ट्रातील अध्यात्म आणि संस्कृतीचा अनुभव घेण्याचं हे पवित्र ठिकाण आहे। हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही निसर्ग आणि नदीच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता। तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसह पवित्र आणि आरामदायी सुट्टीच्या शोधात असाल तर तुम्ही महाराष्ट्रात असताना या ठिकाणाला नक्की भेट द्या। चंद्रभागा नदीचे मुख्य आकर्षण म्हणजे पंढरपूरचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे, कारण ती भक्ती चळवळीतील अनेक संत आणि भक्तांशी संबंधित आहे। या नदीला हिंदूंनी पवित्र मानले आहे, कारण असे मानले जाते की भगवान श्रीकृष्ण आपल्या आईवडिलांच्या सेवेत व्यस्त असलेल्या आपला परमभक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते। पुंडलिकाने भगवान श्रीकृष्णाला एक वीट अर्पण केली आणि आपली सेवा पूर्ण होईपर्यंत या विटेवर उभं राहण्यास सांगितलं। भगवान श्रीकृष्ण सहमत झाले आणि कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहिले। आजही चंद्रभागेच्या तीरावर 28 युगापासून श्री विठ्ठल अर्थात पांडुरंग उभा आहे। अनेक संतांनी या पंढरीला माहेर संबोधले तर चंद्रभागेला बहिणीची उपमा दिली। वारकरी संप्रदायातील आराध्य दैवत म्हणून पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जगप्रसिद्ध आहे। चंद्रभागा नदी दिवस आणि रात्र पर्यटकांसाठी खुली असते। नदीला भेट देण्यासाठी कोणतंही प्रवेश शुल्क नाही। नैसर्गिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही कारणांसाठी चंद्रभागा नदी हे महत्त्वाचे ठिकाण आहे। ही महाराष्ट्रातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते, कारण महाराष्ट्रातील अनेक संत आणि भक्तांनी तिची पूजा केली आहे। चंद्रभागा नदी व पंढरपूर नगरी हे महाराष्ट्रातील अध्यात्म आणि संस्कृतीचं मिश्रण असलेलं एक अद्भुत ठिकाण आहे। हे असं ठिकाण आहे जिथं तुम्ही विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेऊ शकता। टाळ मृदंगाच्या निनादात विठुरायाच्या जयघोषात तल्लीन होऊन जात विठ्ठल रुक्मिणी आणि संतांबद्दल जाणून घेऊ शकता। महाराष्ट्र आणि तेथील लोकांची समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती तुम्ही या ठिकाणी अनुभवू शकता। असं हे पवित्र ठिकाण आहे। तुम्ही महाराष्ट्राला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमात हे ठिकाण लगेच समाविष्ट करा। पंढरपूर शहर आणि अशाच नवनवीन माहिती व घडामोडी पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।